नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता राज्यशास्त्राचा पुढचा टॉपिक बघणार आहे, जो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज आपण चालू केलेली आहे रिव्हिजनसाठी. ठीक आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन, राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? नाही म्हणलंय बघा. पहिलं, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. दुसरं, 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केलेले आहे. 3. 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. तर बघा, याचं उत्तर काय येतंय? याचं उत्तर येतंय बघा 3. कोणतं विधान बरोबर नाही? तर का 3 येतंय? तर प्रस्तावना ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. बरोबर आहे. 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे, हे पण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता ऐवजी तर एकात्मता पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. विधान बरोबर नाही तेच म्हणलंय. प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारावर बंधनही घालत नाही, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इथं पण चुकीचं विचारलंय. 1. सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आले. तर हेच चुकीचं आहे बघा, कारण इथे एकात्मता पण आहे. पण जस्ट आधी डिस्कस केलेला. 3. सर्वोच्च न्यायालय 2 राहिलं. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिलेख काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले, हे पण बरोबर आहे. पण दुसऱ्या 44व्या घटना दुरुस्तीने हे कॅन्सल केलेलं आहे. लोकसभेचा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांहून 6 वर्षापर्यंत वाढवण्यात आला, हे पण बरोबर आहे. पण 44व्या घटना दुरुस्तीने हे पण कॅन्सल केलेलं आहे. ठीक आहे. ह्याचं चुकीचं विधान कोणतं आहे? हे पहिलं. 2 नाही तर 3 नवीन शब्द जोडण्यात आलेत. तिसरं बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द टिंबटिंबच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत. 1. अमेरिकेच्या, 2. ब्रिटनच्या, 3. कॅनडाच्या आणि 4. ऑस्ट्रेलियाच्या. तर आम्ही लोक हे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? प्रजासत्ताकाचा अर्थ विचारलाय. 1. राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क. शासनप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर खाली दिलेल्या पर्यायातून निवडायचे. फक्त अ, ब, क, वरील सर्व आणि अ आणि ड. तर बघा, याचं आपण काय येते पाहू. याच्यासोबत आपण क्वेश्चन पण सॉल्व्ह करू. राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो, हे बरोबर आहे. प्रजासत्ताक जिथं असतं तिथं, जसं आता ब्रिटनमध्ये प्रजासत्ताक नाहीये, तर तिथं राजा किंवा राणी हे परंपरागत असतं. पण ते लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये 2 प्रकार आहेत. बस, सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते, असं काही नाहीये. शासनप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. आता बघा, याच्यात विशिष्ट काळासाठी शासनप्रमुख निवडला पण जातो आणि अप्रत्यक्ष पण जनतेकडून न निवडता अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने पण निवडला जातो, म्हणून हे पण परफेक्ट नाही बसत आहे. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. आता प्रमुख, इथे शासन प्रमुख म्हणलंय. ठीक आहे.
हे शासन प्रमुख म्हणलंय. शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, हे बरोबर आहे. पण हे प्रजासत्ताकचं वैशिष्ट्य नाहीये, अर्थ नाहीये. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, हे बरोबर आहे. जसं अमेरिकेमध्ये डायरेक्ट जनतेकडून, आपल्याकडून पण जनतेतूनच निवडला जातो, फक्त तो अप्रत्यक्ष पद्धतीने. म्हणून याचं उत्तर 4. नेक्स्ट क्वेश्चन 5वा. खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब. सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. क. सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? चुकीची विधाने विचारलंय. बघा, सरनामा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो का सरनामा? नाही करत आहे, म्हणून हे चुकीचं आहे. ब. सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. बरोबर आहे. वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. न्याय ही संकल्पना, बघा, न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. ती जी खूप मोठी ब्रॉड व्याख्या आहे, फक्त न्यायालय रिलेटेड नाहीये, म्हणून हे पण बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आहे? पहिलं, एक ऑप्शन. 6 नंबर बघा, भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता? बघा, आता हेच क्वेश्चन रिपीट झालाय. इथं गणराज्य म्हणलंय, इकडं प्रजासत्ताक म्हणलंय. खाली 4था क्वेश्चन असेल, नाही 5वा क्वेश्चन आहे. हा 18 ला विचारलाय, हा पण PSI ला विचारलेला आहे, आणि हा AS ला विचारला. सेमच क्वेश्चन आहे. देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही. बरोबर. देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडलेला असतो. हे पण बरोबर आहे. तर याचं उत्तर येते बघा, दोन्हीही विधाने बरोबर. ठीक आहे. मग आता कळलं तुम्हाला का आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतोय, किंवा का त्याचं आपण रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जण अकॅडमीवाला पण म्हणतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचा, पाठ करा. हेच रिझन आहे की रिपीट क्वेश्चन होतं. खालील विधाने विचारात घ्या. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही. बरोबर आहे. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. हे पण बरोबर आहे. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. बघा, हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीने आपल्याला ऍड केलाय प्रस्तावनेत. तर ही प्रस्तावनेमध्ये, आणि न्यायालयानं पण हे दिलंय की प्रस्तावना हे आपल्या घटनेचं मूलभूत हे, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की मूलभूत संरचनेचा भाग आहे, पायाभूत संरचनेचा. म्हणून याचं उत्तर येते वरीलपैकी कोणत्या विधाने बरोबर? ते वरील सर्व विधाने बरोबर. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. बरोबर आहे. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात येतात. हे चुकीचे आहे. सरनाम्यातील तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात येत नाहीत. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करतो. तर हे विधिमंडळाचा नाही. सरनामा बेसिकली अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करतो, ह्याच्यावर आलेलं आहे बघा, पण ते विधिमंडळाचं नाही. संदेश ह्याचा अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करतच नाही. सॉरी, आपण पाहिलाय क्वेश्चन. तर याचं उत्तर फक्त येते. नेक्स्ट पेजवर फक्त भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ इथे लोकशाही आहे. राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्ष निवडून दिलेला असतो. येथे संसदीय पद्धती आहे. पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. लोकशाही म्हणजे गणराज्य नाही. गणराज्य हा लोकशाहीचा एक भाग आहे, म्हणून हे नाही. राष्ट्रपती हा अप्रत्यक्ष निवडून दिलेला आहे. बरोबर आहे. कारण
गणराज्य आणि प्रजासत्ताक एकच कन्सेप्ट आहे. आणि प्रजासत्ताकमध्ये राष्ट्रपती हा निवडला जातो, प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो. इथे संसदीय पद्धती आहे, इतर दोन्हीमध्ये पण आहे, तर हे पण नाही. लोकांनी निवडून दिलेले असते, तर हे पण आहे, पण हे गणराज्याचं प्लस ते आपलं ब्रिटनच्या ह्याला कोणतं म्हणतो आपण, त्याचं पण आहे ते. म्हणून ह्याचं फक्त कोणत्या विधाने बरोबर, ह्याचं ब फक्त. आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे? एक, राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. 2, राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क. 3, मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे बघा, राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. आर्थिक न्यायाचं तत्व हे मूलभूत हक्क नाहीये, त्याच्यामुळे हे दोन्ही तर ऑप्शन येतच नाहीत. आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर नाही, कारण हे येत आहे. 11, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. 2, सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. 3, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही. 4, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. तर कोणतं विधान चुकीचं म्हणलंय? सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो का? उगमस्थान दर्शवतो, बरोबर आहे. स्रोत नाहीये. पण सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही, बरोबर आहे, तीच म्हणलेलं. उगमस्थान दर्शवतो पण अधिकाराचे स्रोत नाही येतो. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो, नाही आणत, म्हणून हे चुकीचे आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटले? ठाकूर दास भार्गव यांनी, पर्याय तिसरा. क्वेश्चन 13 बघा, खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा तो कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. विधान बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी खटल्यात 1960 सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले नाही. इथं नाही मांडलं, केशवानंद भारती खटल्यामध्ये मांडले. केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले आहे. हे चुकीचं आहे बघा, कारण इथं उलट झालंय. त्यांनी इथं भाग नाही, 1960च्या बेरोबारी खटल्यात भाग नाहीये हे सांगितले, घटनेचा भाग नाही. पण केशवानंद भारतीमध्ये आहे म्हणून सांगितले, तर हे दोन्ही चुकलेले आहेत. भारतीय जीवन विमा निगम खटल्यात 1995 सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केलंय. हे पण चुकीचं बघा. हे भाग नाही असं नाही म्हटलं, भाग आहे असं पुनश्च प्रतिपादन केलंय. मग कोणते विधाने बरोबर आहेत? फक्त अ. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. उद्देश पत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही, बरोबर आहे. उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. याच्यामध्ये दुरुस्ती करता येते, पण त्याच्या संरचनेमध्ये बदल करता येत नाही असं केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हणलं आहे. म्हणून फक्त बरोबर कोणतं आहे? तर अ. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? 1, स्वातंत्र्य. 2, समता. 3, बंधुता. आणि 4, न्याय. तर न्याय या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि टिंबटिंब याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. पूजा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि पूजा याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1, सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो, बरोबर आहे, रिपीट क्वेश्चन आहे. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, हे पण बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही, हे पण बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो, नाही, हे चुकीचे आहे. 17 ला 4.
खालील विधाने विचारात घ्या. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे मानले आहे. बरोबर आहे. आपण मगच पाहिलंय 12वा क्वेश्चन 17ला. बेरोबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. बेरोबारीमध्ये राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलेलं म्हणून हे विधान चुकीचं आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पुनश्च प्रदान केले नाही. बेरोबारी खटल्यामध्ये तर भाग नाही असं म्हटलं होतं, पण ह्यांनी तो निर्णय पलटवला केशवानंद भारती खटल्यामध्ये, म्हणून हे पण चुकीचं आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दाचा समावेश करण्यात आलेला आहे. हे पण चुकीचं आहे. आपण मगाच पाहिलेलं आहे की 3 शब्दांचा समावेश केला. कोणता? सांगा पटपट. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. आणि मग एक असा क्वेश्चन आलता बघा, एकता म्हणून आलता, तो पण चुकीचा होता. तर याचं उत्तर आहे फक्त हो. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते? मूलभूत हक्कावरील प्रकरण, 2 मार्गदर्शक तत्वावरील प्रकरण, 3 उद्देश पत्रिका, 4 न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधी तरतुदी. त्याचं उत्तर आहे बघा फक्त उद्देश पत्रिका. हे कोणी म्हटलंय? पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. 20 खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात येत नाही. बरोबर. राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. हे पण बरोबर आहे. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत हे स्पष्ट होते. हे पण बरोबर आहे. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांतीतून कडून घेतलेली आहेत. नाही, ही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेत. ठीक आहे, म्हणून हे चौथं बरोबर नाही. टिंबटिंब या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. 3/1/1977. कारण आता तुम्ही म्हणताल की तर 1949 का नाहीये? कारण समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द नंतर ऍड केलेले आहेत आणि एकात्मता. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट टिंबटिंब यातून व्यक्त होते. प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार, प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे आणि वरील एकही नाही. आर्थिक न्याय, आर्थिक रिलेटेड एक मूलभूत हक्कामध्ये कलम होतं 31, पण ते नंतर काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळं मूलभूत अधिकारचा संबंध संपला. जो मूलभूत अधिकारचा ऑप्शन आहे तो काढून टाका. प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे. राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेची वर्णने आणि ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा. बघा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली, राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग, राजकीय कुंडली अत्यंत महत्वाचं. बघा, घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली ही बेरोबारी संदर्भ खटलाय. राज्यघटनात सर्वात मौल्यवान भाग हा पंडित ठाकूरदास भार्गव आत्मा. राजकीय कुंडली के.एम. मुन्शी यांनी म्हटले आणि अत्यंत महत्वपूर्ण भाग भारताचे सरन्यायाधीश सिक्री. 24 भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? 1. राष्ट्राची एकता, ब. राष्ट्राची अखंडता,
पर्याय राष्ट्राची अखंडता. काय सम्मिलित केलं? केवळ ब. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बेरोजगारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. हा चुकीचा आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला. हे पण चुकीचं आहे. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आला आहे. हे पण चुकीचे आहे. फक्त 1 वेळा. वरील एकही नाही. बरोबर आहे. एकही विधान सत्य नाहीये. 26 बघा. खालील विधाने विचारात घ्या. सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. बरोबर आहे. बेरोजगारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. बेरोजगारीमध्ये म्हणलंच नव्हतं. हा खूप वेळा रिपीट झाला क्वेश्चन. हे चुकीचं आहे. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरोजगारी संघ खटल्यातील घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे पुन्हा प्रतिपादन केलं. हा पण आहे तसा रिपीट झालेला खूप वेळा. पण असं बेरोजगारीचा जो निर्णय दिलेला होता तो केशवानंद भारती खटल्यामध्ये पलटला गेला आणि प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. सरनामा हा घटनेचा भाग आहे असा निर्णय केशवानंद भारती खटल्यामध्ये दिलेला आहे. म्हणून हे पण चुकीचं आहे. 1976-42 घटना दुरुस्ती अधिनियमामध्ये सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता हे 3 शब्दांचा समावेश केला. हे पण चुकीचं आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 वेळा मी सांगितलं तुम्हाला. हे लक्षात राहिलंच पाहिजे आणि असा क्वेश्चन आला चुकलंच नाही पाहिजे. खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. ओके, बरोबर आहे. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. चुकीचे आहे. उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे. त्यामध्ये मौलिक संरचनेला धक्का न लागता दुरुस्ती करता येते. हे पण बरोबर आहे. कोणती विधाने बरोबर आहेत ते विचारले तर पहिलं आणि तिसरं. अ आणि क. पर्याय 4. उद्देश पत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा. राजकीय कुंडली, कल्याणकारी, राज्याची अचंबित करणारी तत्त्वे, उत्कृष्ट गद्य काव्य अशा प्रकारचा केलेला सर्वोत्तम मसुदा. बघा, हा याच्यातील काही ऑप्शन याच्यात येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, राजकीय कुंडली के एम मुन्शी यांनी असं म्हटलेलं आहे. 3 कुठे हित आहे. पर्यायाला लगेच. कल्याणकारी, राज्याची अचंबित करणारे तत्त्वे आचार्य जे बी कृपलानी यांनी म्हटलेलं आहे. उत्कृष्ट गद्य काव्य पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा एम ही पायली यांनी म्हटलेलं आहे. 29 बघा, गटाबाहेरचा शब्द. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि सामाजिक. याचं उत्तर आहे बघा सामाजिक. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना मग बघा, उपासना म्हणजेच पूजा होता. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश पत्रिकेमध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब शब्द जोडण्यात आले. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. राष्ट्राची एकता नाही, एकात्मता आहे. प्रजासत्ताक पण नाही. तर याचं उत्तर आहे फक्त अ ब पाहिजे, नाहीतर हे तर एकताऐवजी एकात्मता पाहिजे, तर अ ब ड आलं असतं. ठीक आहे. तर याचं उत्तर अ ब ड. इथं पण एक राष्ट्राची एकताऐवजी एकात्मता हा शब्द पाहिजे. ठीक आहे. बघा 31 बघा नेक्स्ट. भारत एक गणराज्य आहे. याचा अर्थ देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. राज्याची अंतिम सत्ता संसदेमध्ये समाविष्ट असते. राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. राष्ट्रप्रमुख बघा, गणराज्य ज्या देशामध्ये राष्ट्रप्रमुख हा निवडून येतो ते प्रजासत्ताक असतं.
उदाहरण भारत, अमेरिका. ओके. पण जो निवडून येत नाही कोणता असतो? तो राजसत्ताक असतो. उदाहरणार्थ ब्रिटन. ब्रिटन पण हा लोकशाही देश आहे, पण त्याचा राष्ट्रप्रमुख हा राजा असतो आणि त्याच्या अंडर जसं आपल्यात राष्ट्रपती तसं तिकडे राजा. ठीक आहे. 31ला 2. भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम का म्हटले आहे? कारण त्यामध्ये अनेक धर्म, भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात. कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एका संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. सामान्य माणसाला ते एकत्र आणतात. ठीक आहे. कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्याचे स्थान नाही. हे बरोबर आहे, सर्व बरोबर आहे. म्हणून पर्याय 3. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविक काही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन केलेले आहे? बघा, बेरोबारी, गोलकनाथ, केशवानंद आणि बोम्मई विरुद्ध भारताचे संघ. केशवानंदनं तर भाग आहे असं सांगितलंय, म्हणून हे तर नाहीये. ओके. बेरोबारी असं मध्ये म्हटलं होतं, आपण खूप वेळा पाहिले मागं. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणता अर्थ ध्वनित होतो? बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. नाही. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तक्षेप करू शकतो, हस्तगत करू शकतो. बरोबर आहे. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. बरोबर आहे. म्हणजे याचा बघा अ, क, ड कुठे 3. 35. उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम. बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. आपण पाहिलंय 35ला याचं 2 उत्तर यायला पाहिजे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने प्रास्ताविक कोणत्या नवीन शब्दाचा उल्लेख केलेला आहे? ठीक आहे. सार्वभौम समाजवादी. हे तर आपल्याला माहिती आहे. आपण समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तर ह्याचं तसं कुठलं हे नाहीये. फक्त ब येते, कारण इथे एकता आणि एकात्मता नाही, फक्त एकात्मता, म्हणून फक्त ब. भारत 37 बघा, भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर टिंबटिंबचा प्रभाव दिसतो. कॅनडाची राज्यघटना, जपानची राज्यघटना, इंग्लंडची राज्यघटना आणि अमेरिकेची राज्यघटना.